भंडारा जिल्ह्यात नुकतीच जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडली। खरं तर नाना पटोले यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र या निवडणुकीमध्ये दारुण पराभव जो आहे तो खासदारांचा सुद्धा झाला, कारण की खासदार स्वतः जे आहे पडोळे ते सुद्धा उमेदवार होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांचा पराभव करणारे सुधीर हुंडे जे आपल्यासोबत आहे, जे सहकारी बँकेचे संचालक आहे। काय सांगाल, कशा पद्धतीची निवडणूक झाली, तुम्ही खासदारांचा पराभव? भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महायुतीचे नेते आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रफुल्ल पटेल साहेब, परिणयजी फुके, नरेंद्रजी भोंडेकर, राजूभाऊ कारेमरे, राजेंद्र जैन, माजी मंत्री नाना पंचबुते यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली। विरोधात परिवर्तन पॅनल म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि प्रशांतजी पडोळे यांनी लढवली। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 वर्ष सातत्याने मी अध्यक्ष राहिलो आणि प्रगतीचा आलेख आपल्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात माहीत आहे। माझ्यावर 21 वर्षात कोणीही आरोप केलेला नाही, कोणताही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, कोणत्याही तक्रारी सुद्धा झालेल्या नाहीत आणि तमाम शेतकरी बंधूंचे धानाचे प्रश्न असतील, मार्केटिंग फेडरेशनचे प्रश्न असतील, उद्दिष्टाचे प्रश्न असतील, ज्या समस्या सोडवण्याचं काम जिल्हा बँकेच्या व्यतिरिक्त मी केलेलं होतं आणि तमाम शेतकरी बंधूंसाठी हे बँकेचे दरवाजे 24 तास खुले राहत होते आणि बँकेची प्रगती पाहता शेतकरी बंधूंनी विकास सोसायटीच्या माध्यमातून, दूध संस्थेच्या माध्यमातून, जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून आणि विविध जे गट आहेत त्यांच्या माध्यमातून माझ्या नेतृत्व त्यांना मान्य होतं। त्यामुळे हा काल जो निकाल लागला, हा काल निकाल माझ्या सहकार पॅनलच्या बाजूने लागला। विशेष म्हणजे यामध्ये खासदार जे आहे प्रशांत पडोळे स्वतः उमेदवार होते आणि ते जिल्ह्यात खासदार म्हणून निवडून आले, पण तुमच्या समोर त्या निवडणुकीत परत त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची जी पॅनल होती त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे परिवर्तन पॅनल मध्ये नाना पटोले यांचा हे सूत्रधार होते आणि त्यांनी माझ्या विरोधात त्यांना लढवलं, ते लढले। त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, नेत्या लोकांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, प्रफुल्ल पटेल साहेब आणि परिणयजी फुके, की त्यांच्या विरोधात वातावरण तयार करू नका, तुम्हाला तो धोबीपछाड देईल आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुमचं नाव खराब होईल। परंतु ते ऐकले नाही आणि आपल्या भावाला सुद्धा त्यांनी बंडखोरीत ओबीसी मतदारसंघातून उभं केलं। जर पॅनल ठरवताना, पॅनलमध्ये व्यक्ती निवडत असताना आपल्या परिवारातले माणसांना त्यांनी तिकीट देऊ नये असं माझं मत आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला स्थान द्यायला पाहिजे। दूध संघात आपला भाऊ, ओबीसी मतदार आपला भाऊ, आपण स्वतः आणि खासदार राहिल्यावर कार्यकर्ते कुठे जाणार आहे? मी सुद्धा दूध संघात निवडणूक लढू शकलो असतो विलासराव काटेखा यांच्या नेतृत्वात। खासदार पडोळे यांना किती मत मिळाले, तुम्हाला किती मिळाले? मला 49, त्यांना 49 मत मिळाले, मला 93 मतं मिळाले, मला 23 मतं कमी मिळाले। ते 23 मताची सहनिशा का नाही मिळाली याचा आता मी अभ्यास करणार आहे। बरं, अजून काही ते वादही आहे जे अजूनही जो आहे कोर्टात प्रलंबित आहे, त्याचा केव्हापर्यंत निकाल? आज त्याची केस अर्जंट मॅटर म्हणून लागलेली आहे। आज माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायदेवतेने आज जर रिझल्ट दिला तर 31 तारखेला 11 वाजता त्यांची सुद्धा मतदार म्हणजे काय म्हणतात त्याला, व्होटिंग जी झाली आहे त्याची गिनती होईल असं मला वाटते। नक्कीच कुठेतरी खासदार प्रशांत पडोळे यांचा पराभव जो आहे तो सुधीर यांनी केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी खासदार म्हणून निवडून आले असले तरी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र खासदार पडोळे यांना पराभव स्वीकारावा लागला। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।